आपण 8वा पाठ पाहिला, त्यानंतर 9वा, 10वा आणि 11वा हे 3 पाठ आणि त्या पाठांचे स्वाध्याय पूर्णपणे वगळलेले आहेत आणि मध्यंतरी काही समास पाठवले होते तुम्हाला, त्याशिवाय पुन्हा समास आणखी पाठवले जातील. त्यानंतर टेस्ट घेतली होती आणि नंतर वाचन प्रशंसा हा पाठ घेतला होता. त्यानंतर मधातले हे 3 पाठ वगळून आपण सरळ 12व्या पाठासाठी प्रारंभ करीत आहोत आणि 12वा पाठ आहे आदि शंकराचार्य. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांविषयीचा हा पाठ असलेला, त्यांच्याविषयी आपण जितका विचार करू तितके आपली बुद्धी ठोकडी पडेल, तितके शंकराचार्य महान होऊन गेले. आद्य, आत्ताचे जे शंकराचार्य त्यांच्यापेक्षाही आद्य, सुरुवातीचे अगोदरचे शंकराचार्य जे आहेत ते. त्या शंकराचार्यांच्या जीवनातील 2 प्रसंग फक्त या पाठामध्ये दिलेले आहेत, अगदी त्रोटक. सर्वप्रथम या पाठाचे भाषांतर पाहण्यापूर्वी या पाठात आलेल्या व्याकरणाच्या संधीच्या काही गोष्टी पाहण्यापूर्वी पाठाची प्रस्तावना कशी आहे पहा. या प्रस्तावनेतूनच तुम्हाला शंकराचार्य कळून जाते. भारत देशी दीर्घ आचार्य परंपरा वर्तते. आपल्या भारत देशामध्ये गुरु परंपरा ही फार मोठी परंपरा आहे. आचार्य परंपरा दीर्घ असते, म्हणजे गुरु परंपरा ही फार मोठी आहे. गुरूंना आपल्या देशामध्ये खूप सन्मान दिला जातो, पूजनीय मानले जाते. देवांप्रमाणेच शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करतात वगैरे वगैरे. म्हणून ही आचार्य परंपरा फार मोठी आहे. तस्याम अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकारः जगद्गुरुः शंकराचार्यः प्रसिद्ध प्रख्यात. त्या गुरु दीर्घ अशा असलेल्या गुरु परंपरेमध्ये अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते, अद्वैत सिद्धांत ज्यांना अभिप्रेत आहे असे आणि त्या अद्वैत सिद्धांत ज्यांनी भाष्य केलेल्या, अद्वैत सिद्धांतावर भाष्य केलेल्या, अद्वैत सिद्धांत समजावून सांगितलेला आहे असे भाष्यकार जगद्गुरु आदि शंकराचार्य हे जगप्रसिद्ध आहेत. महान तत्वज्ञ अयम, फार मोठे तत्वज्ञ असलेले हे जनप्रबोधनार्थम, लोकांना प्रबोधन करण्यासाठी, लोकांना ज्ञान देण्यासाठी, लोकांना समजावून सांगण्यासाठी भारत भ्रमणम कृत्वा, पूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण करून भारतस्य, भारत देशाच्या चतुसृषु दिक्षु, 4ही दिशांमध्ये पीठांनी अस्थापयत, पीठांची स्थापना केली. तेन रचितानि गेयानि अर्थपूर्णानि स्तोत्रानि, त्यांनी रचलेले गेय, गाण्यास योग्य असलेले, अर्थपूर्ण, भरपूर अर्थ असलेले स्तोत्र अद्यापि जनाना मुखेषु विराजन्ते, लोकांच्या मुखातून शोभून दिसतात, लोक गातात ते. अनेक प्रकारचे स्तोत्र त्यांनी रचलेले.
पांडुरंगाष्टकम जे आहे भगवान विठ्ठलाचे, ते सुद्धा आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी रचलेले. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. हे जगद्गुरु शंकराचार्यांनी रचले. तस्य जीवनचरित्रात, त्यांच्याच जीवनचरित्रातून महत्वपूर्ण द्वौ प्रसंगो अत्र उद्धृतौ. दोन महत्वपूर्ण असे प्रसंग इथे घेतलेले आहेत. पहिला प्रसंग आहे, प्रथम प्रसंग संन्यासार्थम अनुमती प्राप्त. संन्यास घेण्यासाठी त्यांची आई त्यांना परवानगी देत नव्हती आणि ती त्यांनी येन केन प्रकारेण मिळत. आणि द्वितीय प्रसंग यस्मात् ज्ञानम लभते स गुरु. ज्यांच्यापासून आपणाला ज्ञान मिळते तो आपला गुरु. कुणापासूनही, म्हणून तुलसीदास म्हणतात बालात अपि सुभाषित. लहान बाळ असले तरी परंतु त्याच्याकडून आपण शिकण्यासारखं असेल तर ते शिकलं पाहिजे असं. म्हणून स एव गुरु यस्मात् ज्ञानम लभते असं म्हटलं. ज्यांच्यापासून आपणाला काही ज्ञान मिळते ते आपले गुरु आहेत. तर अगोदर प्रथम हा प्रसंग, पहिला प्रसंग पाहूया. भारतस्य दक्षिण दिशी. इथं दिशी हा शब्द ध्यानात ठेवायचा. आणि प्रस्तावनेतील चतुसृषु, चतुर या संख्यावाचक विशेषणाचं स्त्रीलिंगी सप्तमी बहुवचन दिक्षुचं विशेषण आहे, संख्या विशेषण. हे ध्यानात ठेवायचे. दिक्षु आहे म्हणून चतुसृषु असं आहे. स्त्रीलिंग सप्तमी बहुवचन. दिक शब्दाचं दिक्षु हे विशेष आणि चतुर संख्यावाचकाचं चतुसृषु हे. ठीक याचप्रमाणे दिशी हा दिश शब्द आहे, दिक किंवा दिश. तर सप्तमीचं एक वचन आहे. दिक्षु सप्तमीचं बहुवचन आणि दिशी सप्तमीचं एक वचन. दिशी दिशो हो दिक्षु, वाची वाचो हो वाक्षु. या पद्धतीने दिशी शब्द सप्तमी एक वचन, दिश शकारांत स्त्रीलिंग. केरळ प्रदेशे आलोवा नगरस्य समीपम. समीपम अव्यालय, षष्टीची अपेक्षा. समीपम म्हणजे जवळ, ज्याच्या जवळ त्याची षष्टी, म्हणून नगरस्य या शब्दाची इथं षष्टी दिलेली. भारतस्य भारत देशाच्या दक्षिण दिशी, दक्षिण दिशेला केरळ प्रदेशे, केरळ प्रदेशामध्ये अलवा नगरस्य समीपम, अलवा या गावाच्या किंवा शहराच्या जवळ कालडी नाम ग्राम. कालडी नावाचे एक गाव आहे. सह ग्राम ते गाव पूर्णा नदी तीरे वर्तते. पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर आहे. तत्र त्या ठिकाणी ख्रिस्ताब्दे अष्टमे शतके जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म अभवत्. किंवा तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे अष्टमे शतके अभवत्. जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म ख्रिस्ताब्दाच्या 8व्या शतकामध्ये अभवत म्हणजे झाला. तस्य पिता शिवगुरु च माता आर्यांबा आस्ताम. त्यांचे पिता शिवगुरु, त्यांच्या पित्याचं नाव शिवगुरु आणि माता आर्यांबा म्हणजेच आर्यांबा त्या मातेचं नाव. आस्ताम च अधिक आस्ताम चास्ताम अशी संधी झालेली, सवर्ण दीर्घ संधी. च हे अव्यय आणि आस्ताम, आस्ताम हे रूप बरोबर चास्ताम. आसीत लंगलकार परस्मैपद प्रथम पुरुष द्विवचन. आसीत हे एक वचन. आस्ताम अस धातूचे, अस धातू दुसरा गण परस्मैपद आणि आसन हे बहुवचन.
हे आहे आसन. आसीत आस्ताम आसन. आसीत म्हणजे एक होता, आसन म्हणजे अनेक होते, परंतु माता आणि पिता हे दोघे जण आहेत म्हणून आस्ताम हे द्विवचनी रूप आहे. हे लक्षात ठेवायचं. हे दोघे त्यांचे माता पिता होते, शिवगुरु आणि आर्यांबा. बाल्य एव तस्य पिता शिवगुरु दिवंगतः. बाल्य एव बालपणीच त्यांचे पिता शिवगुरु हे दिवंगत झाले. दिवंगतः दिवंगत म्हणजे स्वर्गवासी झाले. तस्मात माता एव हा त्याचा विग्रह लक्षात ठेवायचा. माता एव बरोबर पुस्तकातल्या अनुसार मातैव. ही झाली वृद्धी संधी. जसं सदा अधिक एव बरोबर सदैव यानुसार ही झाली वृद्धी संधी. ध्यानात ठेवायची. अ किंवा आ पुढे अ असो इथं किंवा आ असो, अगोदरच्या शब्दाच्या शेवटी अ किंवा आ असो आणि त्या पुढे जर ए आला असेल तर त्या दोघांबद्दल येई असा वृद्ध्यादेश होतो. ती संधी आहे वृद्धी संधी. तस्मात माता एव मातैव पुत्रस्य पालनम अकरोत. त्यामुळे तस्मात म्हणजे त्यामुळे माता एव मातेनेच तस्य शंकराचार्य तस्य म्हणजे त्याचे म्हणजे शंकराचार्यांचे पालनम अकरोत पालन पोषण केले. पंचमे वयसी वयाच्या 5व्या वर्षी. पंचमे वयसी पंचम हे संख्यावाचक विशेषण आहे. वयसी नपुंसकलिंग सप्तमी एकवचन आहे म्हणून पंचम हे सुद्धा नपुंसकलिंग सप्तमी एकवचन झालं, कारण विशेषाप्रमाणे विशेषण. म्हणून परीक्षेमध्ये जर आलं तर लक्षात ठेवायचं. अंक येतो आणि पुढे वयसी येते आणि मग नंतर त्याचे योग्य रूप लिहायचे असते इथं. म्हणून तिथं लक्षात ठेवायचं की पंचमे वयसी 5व्या वयाच्या 5व्या वर्षी. पंचमे वयसी वयाच्या 5व्या वर्षी. उपनीतः उपनीतः म्हणजे उपनयन संस्कार केला, त्याची मुंज केली असं त्याचा अर्थ. सह पठनार्थम गुरुम उपागच्छ. वयाच्या 5व्या वर्षी मुंज झालेले उपनयन संस्कार केलेले असे ते शंकराचार्य पठनार्थम अध्ययनासाठी गुरुम उपागच्छत आपल्या गुरुजवळ गेले. गुरुम अधिक उप अधिक अगच्छत. गुरुमुपागच्छत गुरुजवळ गेले. तत्र वेद वेदांगाने त्या ठिकाणी वेद वेदांग विविध शास्त्राने वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र या अशा असणाऱ्या शंकराचार्यांनी कशा असाधारण वेगेनं, अगदी सामान्य नाही असामान्य वेगाने म्हणजे जलद गतीने अयम बालक अदितवान या बालकाने ते वेद वेदांग सर्व शास्त्र अतिशय गतीने तीव्र गतीने अध्ययन केले. पठनादिकम समाप्य अध्ययन समाप्त करून शंकर गृहम प्रत्यागतवान. भगवान शंकर म्हणजेच जगद्गुरु शंकराचार्य हे आपल्या घरी परत गेले आपल्या मातेजवळ. गृहम प्राप्य प्राप्य लक्षात ठेवायचं लेबंतावे. गृहम प्राप्य घरी जाऊन मातृसेवाम आरभत च माते आणि त्यांनी मातेची सेवा करण्यास प्रारंभ केला. माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषय सदैव चिंतयती स्म. माता आर्यांबा आपल्या पुत्रस्य विवाह विषय पुत्राच्या विवाहासंबंधी सदैव चिंतयती स्म नेहमीच विचार करत होती. चिंतयती स्म स्म अव्यय काढता आला पाहिजे. अचिंतयत
आणि सदैव पाल सदा अधिक एव सदैव इथं संधी. परंतु मनसा वचसा च कर्मणा, परंतु मनाने वाणीने आणि कामाने कार्याने विरक्त शंकर, अगदी वैराग्यवान असलेले हे शंकराचार्य संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. त्यांनी लग्नाविषयी नकार देऊन संन्यास घ्यायचा आहे म्हणून आपल्या मातेला प्रार्थना केली. प्रार्थयत म्हणजे प्रार्थयती स्म, असं स्म अव्ययाचा वापर करता आला पाहिजे. शंकर संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. शंकरस्य ऐहिक विषयेषु, त्यांच्या मातेने शंकराचार्यांची या संसारातील अरुचिम दृष्ट्वा, स्वारस्य नसलेले पाहून, गोडी नसलेले पाहून आर्यांबा चिंतामग्ना जाता, ती माता अतिशय चिंताकुल झाली, चिंतामग्न झाली. त्यांना काळजी वाटू लागली की याचं जीवन कसं असं, विना लग्नाचंच कसं. एकस्मिन् दिने शंकर स्नानार्थम पूर्णा नदीम गतः. वाक्य ध्यानात ठेवायचं. एकस्मिन् दिने शंकर पूर्णा नदी गत. असं परीक्षेमध्ये पंचमहाविभाग जो असतो, पाचवा विभाग भाषाभ्यास, त्याच्यामध्ये विचारला जातो. पंचमविभाग भाषाभ्यास. भाषाभ्यासामध्ये असे वाक्य विचारतात आणि या वाक्यामध्ये योग्य रूपम लिखित्वा रिक्त स्थान पूर्तीम कुरुत असा प्रश्न येतो. मग तिथं असं वाक्य येतं किंवा इथं एक ही संख्या येते, डॅश डॅश एक दिने. मग हे दिने विशेष्य नपुंसकलिंग सप्तमी एक वचन, म्हणून त्याचं संख्या विशेषण नपुंसकलिंग सप्तमी एक वचन आलं पाहिजे. इथं मागाशी तुम्हाला समजावून सांगितल्याप्रमाणे. हा कुठं चतुसृषु दीक्षु या ठिकाणी जसं समजावून सांगितलं तसंच इथं. आणि आता काल परवाच्या परीक्षेमध्ये मार्च 2020 मध्ये हेच वाक्य परीक्षेत विचारलेलं आहे. फक्त तिथं तुम्हाला लिहायचे एकस्मिन, आणि याचे चार्ट तुम्हाला दिलेले, संख्यावाचक तुम्हाला भरभरून समजावून सांगितलेलं आहे. फक्त अशा पद्धतीने परीक्षेत तुम्हाला त्याचं उपयोजन जमलं पाहिजे, त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी असे सांगितले की ध्यानात ठेवायचं. एकस्मिन दिने, एका दिवशी, शंकर आचार्य शंकर स्नानार्थम पूर्णा नदीम गतः, स्नान करण्यासाठी, स्नानार्थम पूर्णा नदीम गतः. इथं स्नानार्थम शब्द, स्नान करण्यासाठी. स्नानार्थम चारही पद्धतीने लक्षात ठेवायचं. स्नानाय, स्नानस्य कृते, स्नानार्थम आणि स्नातुम या चारीहीचा अर्थ एकच होतो, स्नान करण्यासाठी. हे तुम्हाला वर्गात समजावून सांगितलेले. स्नानाय, स्नानस्य कृते, स्नानार्थम, स्नातुम. भ्रमणाय, भ्रमणस्य कृते, भ्रमणार्थम, भ्रमितुम, भ्रमयितुम. दर्शनाय, दर्शनस्य कृते, दर्शनार्थम, द्रष्टुम. असे अनेक धातू आहेत. चारही पद्धतीने जरी वापर केला अर्थ एकच असणार.
हे वैशिष्ट्य याचं. यानुसार स्नानार्थम स्नान करण्यासाठी पूर्णा नदीवर गेले. यदा सह स्नाने मग्न तदा तत्र एक नक्रः आगत. जेव्हा ते स्नान करण्यामध्ये नदीमध्ये पूर्णा नदीमध्ये स्नान करण्यात मग्न झाले तेव्हा तिथे एक मकर, नक्रः म्हणजे मकर, नक्रः, नक्रः म्हणजे मगर किंवा मकर. आपण असं एक मगर आलं तिथं. नक्रः झटिती, झटिती अव्यय लक्षात ठेवायचे. अव्यय आहे झटिती सारखंच सपदी अव्यय आहे. हे दोन्ही अव्यय लक्षात ठेवायचे. हे दोन्ही अव्यय आहेत आणि याचा अर्थ होतो शीघ्रम, त्वरितम, अविलंबम म्हणजे लवकरात लवकर, ताबडतोब, तात्काळ या दोन्ही अव्ययांचा अर्थ लक्षात ठेवायचा. झटिती तस्य पादम अगृह्णात. अगृह्णात लंलकार ग्रह धातू नववागण उभयपदी याचे परस्मैपदी प्रथम पुरुष एकवचन. अगृह्णात म्हणजे पकडले, त्यांच्या पायाला पकडले, मकराने त्यांच्या पायाला पकडले. तदा शंकर उच्चैहि आक्रोशत. तेव्हा आचार्य शंकर जोरात ओरडले. अंब त्रायस्व, नक्रा त्रायस्व. हे आई लवकरात लवकर मला वाचव, अशी त्यांनी जोरात आरोळी ठोकली किंवा ते ओरडले. त्रायस्व हे लोट लकाराचं मध्यम पुरुषाचं एक वचन आहे. त्रायस्व हे आत्मनेपदी मध्यम पुरुष एक वचन आहे, पण याचं परस्मैपदी मध्यम पुरुष एक वचन त्राही असे होते. या दोन्हीचा अर्थ होतो तू रक्षण कर किंवा तू मला वाचव. तू वाचव, मला वाचव. त्राही माम आपण म्हणतो किंवा त्रायस्व. त्राही पपरूप आहे आणि त्रायस्व अपरूप आहे. परस्मैपद आत्मनेपद. हे लोट लकार मध्यम पुरुष परस्मैपद एकवचन आणि हे लोट लकारच आत्मनेपद मध्यम पुरुष एकवचन. त्रायस्व म्हणजे तू रक्षण कर. त्रायस्व किंवा त्राहीचा अर्थ काय होतो? तू रक्षण कर. हे अंब त्रायस्व, नकरा त्रायस्व. मला त्या मकरापासून रक्षण कर, वाचव. श्रुत्वा किंवा आकर्ण्य किंवा निशम्य हे तुम्हाला पूर्वी सांगितलेले. तिन्हीचा अर्थ एकच होतो, ऐकून. नदी तीरम प्राप्त अंबा. नदीच्या किनाऱ्यावर गेलेली ते माता पुत्रम नकरेन गृहीतम अपश्यत. आपल्या पुत्राचा पाय किंवा पुत्राला मगराने पकडलेले आहे हे पाहिले. भयाकुलासा अपि रोदनम आरभत. भयाने व्याकुळ होऊन, भीतीने व्याकुळ होऊन तिने ओरडू लागली किंवा रोदनम रडायला सुरुवात केली. शंकर मातरम आर्ततया प्रार्थयत. शंकराचार्यांनी मातेला अगदी आर्ततेने म्हणजेच व्याकुळतेने प्रार्थना केली की अंब इतः परम अहम न जीवान. यानंतर मी जगणार नाही. मरणात पूर्वम म्हणून मी मरणा अगोदर संन्यासी भवितुम इच्छामि. मरण्याच्या अगोदर इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि ती माझी इच्छा आहे की मी संन्यासी होऊ इच्छितो. अधुना वा देही अनुमती. म्हणून मला तू अनुमती दे. देही लोट लकार आणि दत् स्व लोट लकार. जसं त्राही त्रायस्व पपाप लोट लकार मध्यम पुरुष एकवचन, तसंच देही आणि दत् स्व हे दोन्ही सुद्धा तू दे. हे पप हे परस्मैपद हे आत्मनेपद असे रूप आहेत मध्यम पुरुष एकवचनाचे. म्हणून तू दे
दोन्हीचेही अर्थ एकच आहे, तू दे. म्हणून तू काय कर, मला अनुमती दे म्हणजेच परवानगी दे. चेतसा अनिच्छन्ति अपि, न इच्छन्ति अनिच्छन्ति असा नाही तत्पुरुष समास आहे, लक्षात ठेवायचं. आणि इच्छन्ति जे रूप आहे ते शानच प्रत्ययांत किंवा शत्रू प्रत्ययांत म्हणजेच वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण आहे, स्त्रीलिंगी, प्रथमा एकवचन, इच्छा नसणारी असा अर्थ होतो. आणि इच्छन्ति म्हणजे इच्छा करणारी, इच्छिणारी, आणि अनिच्छन्ति म्हणजे इच्छा न करणारी. म्हणजे चेतसा मनाने इच्छा न करणारी म्हणजे इच्छा नसून अपि सुद्धा विवश झालेली माता अवदत म्हणाली, वत्स यथा तुभ्यम रोचते तथैव भवतु. जसं माता अधिकेव मातैव, सदा अधिकेव सदैव, तसंच तथा अधिकेव तथैव. यथा तुभ्यम जसं तुला, ज्याप्रमाणे तुला, रोचते आवडते, तथैव कुरु किंवा भवतु तसेच होवो. म्हणजे तुला जसं आवडेल तेच होवो किंवा जसं तुला आवडते तसंच तू कर. शेवटी मातेनं त्यांना परवानगी दिली संन्यास घेण्याची. यामध्ये लक्षात ठेवायचे रुच रोच धातू आहे म्हणून तुभ्यम चतुर्थीचं एकवचन आहे. कारण रुच रोच एक आप धातूला चतुर्थीची अपेक्षा असते, आवडणे या अर्थी. इदानीम एव संन्यासम स्वीकुरु, लगेच इदानीम एव, इदानीमेव, इदानीम प्लस एव, इदानीम एव, इदानीमेव अशी संधी लक्षात ठेवायची. इदानीम अधुना सांप्रतम हे समानार्थी, आत्ताच. इदानीम एव, एव म्हणजे च, आत्ताच. इदानीम म्हणजे आत्ता, अधुना म्हणजे आत्ता, सांप्रतम म्हणजे आत्ता, आणि एव म्हणजे च, आत्ताच. संन्यासम स्वीकुरु, संन्यास स्वीकार कर, संन्यास घे असं जगद्गुरु शंकराचार्यांना, जगद्गुरु शंकराचार्यांच्या आईने परवानगी दिली. स्वीकुरु सुद्धा लोट लकाराचं रूप आहे. स्वीकुरु परस्मैपद आणि स्वीकुरुष्व आत्मनेपद. मम अनुमती ही असती, माझी अनुमती आहे, माझी परवानगी आहे. तत्क्षणमेव आश्चर्यम घटितम, त्याच क्षणी फार मोठं एक आश्चर्य घडलं. काय की दैववशात सुदैवाने शंकर नकरात मुक्त, त्या मकरापासून भगवान शंकर मुक्त झाले म्हणजे त्या नकराने सोडून दिले. अशी संत महात्म्यांची महत्ता असते. चमत्कार नव्हे हा, ही त्यांची महानता आहे, ही त्यांची लीला आहे. स नदी तीरम आगत्य, आणि मग नंतर आचार्य शंकर नदीच्या किनाऱ्यावर येऊन मातुहु चरण, मातुहु षष्टीचे एकवचन आईचे, चरण दोन, दोन्ही पाया प्राणामत, दोन्ही पायावर चरणावर त्यांनी प्रणाम केला, नमस्कार केला. अनंतरम शंकरः मातरं संन्यासस्य महत्त्वं अवाबोधयत, अधिक अबोधयत, अवाबोधयत. क्रियापदामध्ये संधी विग्रह करायचा नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी अधिक अबोधयत हे सांगितलं. अबोधयत लंग लकार प्रथम पुरुष एकवचन, उपसर्ग. त्यानंतर शंकरः मातरम संन्यासस्य महत्त्वम, त्यानंतर भगवान आचार्य शंकराचार्य मातरम आपल्या मातेला संन्यासस्य महत्त्वम, संन्यासाचे महत्त्व अवाबोधयत म्हणजे समजावून सांगितले. संन्यासी न केवलम एकस्य हा पुत्र, संन्यासी हा केवळ एकाच मातेचा पुत्र नसतो, तो सर्वच मातेचा पुत्र असतो. विशालम जगत एव तस्य गृहम, आणि हे संपूर्ण विशाल जगतच तस्य गृह म्हणजे त्याचे घर आहे. मातः हे आई, यदा त्वं स्मरिष्यसि, लृट लकार द्वितीय भविष्यकाळ किंवा स्य भविष्य, जेव्हा तू स्मरण करशील, जेव्हा तू माझी आठवण करशील, तदा एव, इथं संधी होऊ शकते, तदैव, तदाधिकेव तदैव, तदा एव म्हणजे तेव्हाच, त्याच क्षणी, त्वत् समीपम, तव समीपम, त्वत् समीपम, तुझ्या जवळ,
आगमिष्यामि लृट लकार आगमिष्यामि मी येईल इति मात्रे प्रतिश्रुत्य अशा प्रकारे मातेला आश्वासन देऊन ऐकून सह गृहात निरगच्छत ते घरातून निघून गेले. ततः गोविंद भगवत पादानां शिष्य भूत्वा त्यानंतर गोविंद भगवत पाद यांचे शिष्य भूत्वा त्वांतावे होऊन भूत्वा म्हणजे होऊन सह सर्वांनी दर्शनाने अपठत त्यांनी सर्वच्या सर्व त्यांच्याकडून दर्शन शिकले. किती असतात दर्शन? 6 दर्शन असतात. षड दर्शन असं म्हणतात. मीमांसा दर्शन, वेदांत दर्शन, न्याय दर्शन अशा प्रकारचे 6 दर्शन असतात. सांख्य दर्शन तेभ्य त्यांच्याकडून त्यांच्यापासून संन्यास दीक्षा गृहीत्वा संन्यासाची दीक्षा घेऊन गृहीत्वा म्हणजे घेऊन त्वांतावे वैदिक धर्मस्य स्थापनार्थम वैदिक धर्माची स्थापना करण्यासाठी स्थापनाय स्थापनार्थम स्थापनस्य कृते स्थापितुम अशा प्रकारे 4 प्रकारे जरी आपण वापरलं तरी स्थापन करण्यासाठी असा एकच अर्थ होतो. प्रस्थान अकरोत त्यांनी प्रस्थान केले तिथूनही अशा प्रकारे हा प्रथम हा प्रसंग इथे समाप्त होते. द्वितीय प्रसंग लगेच थोडासा आहे समजून घ्या. यस्मात् ज्ञानम लभते सह गुरु ज्याच्यापासून ज्ञान मिळते तो गुरु आपला कोणीही असो. म्हणून तर भगवान दत्तात्रेयांनी अनेक गुरु केले होते. ज्याच्याकडून शिकले त्यांना गुरु म्हटलं. त्याचप्रमाणे आद्य जगद्गुरु शंकराचार्य एका सामान्य तन मलिन शरीर मलिन असलेल्या वस्त्र मलिन शरीर आणि वस्त्र मळकट असलेल्या सुद्धा परंतु एका भिकाऱ्याकडून त्यांनी ज्ञान घेतलं. थोडासा प्रसंग कुठं जिथं शिकायला मिळेल तिथून शिकलं पाहिजे. ते तुच्छ आहे किंवा जे ते दिसण्यास चांगलं नाहीये म्हणून तुच्छ समजावे हे मात्र उपयुक्त नसते. आणि त्या अशा भिक्षुकाला खरोखरच स्वतः आज जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानी असल्यामुळे त्यांनी ओळखलं की हा भिकारी सामान्य नाहीये, असामान्य आहे, विशेष आहे. तत्वज्ञान सांगतोय तो, ब्रह्मज्ञान सांगतोय तो. म्हणून शेवटी त्याचंही ऐकलं त्याला सुद्धा गुरु मानलं. एकस्मिन दिने जसं यापूर्वीच्या प्रसंगामध्ये आणि एका परिच्छेदाच्या सुरुवातीलाच एकस्मिन दिने स्नानार्थम शंकर पूर्णा नदीम गतः असं वाक्य आलं. ठीक त्याचप्रमाणे हे वाक्य तसंच आहे. एकस्मिन दिने आचार्य शिष्य गणेन सह गंगा स्नानार्थम अगच्छत. तिथं गतः हे कबुधावीचे रूप आहे क्त प्रत्ययांत आणि इथं लम लकारातलं प्रथम पुरुष एकवचन आहे अगच्छत. काही फरक पडत नाही. परंतु एकस्मिन दिने इथं अशा पद्धतीने जर विचारायचं असेल वाक्य भाषाभ्यासामध्ये प्रश्न 5व्यामध्ये तर हे वाक्य सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरतं. एकस्मिन दिने एक अंक येतो संख्यावाचक तिथं तुम्हाला लिहायचे. म्हणून तिथं क्रमवाचक वेगळं आणि संख्यावाचक वेगळं ध्यानात ठेवायचे. दोन्ही तुम्हाला समजावून सांगितलेले. आणि म्हणून संख्यावाचक तिथं एकस्मिन आलं पाहिजे. एक अंका ऐवजी च्या जागी एकच्या जागी. म्हणून एकस्मिन दिने आचार्य एका दिवशी आचार्य शंकराचार्य शिष्य गणेन सह आपल्या शिष्यांसमवेत शिष्य समूहांसमवेत बरोबर सह अव्यय तृतीयाची अपेक्षा गंगा स्नानार्थम गंगेच्या स्नानासाठी अगच्छत गेले. गंगा स्नानाय गंगा स्नानार्थम गंगा स्नानस्य कृते गंगायाः स्नानम षष्ठी तत्पुरुष समास आणि गंगा स्नातुम हे 4 प्रकारे अर्थ एकच गंगेच्या स्नानासाठी किंवा गंगेत स्नान करण्यासाठी अगच्छत गेले. तदा मार्गे कोपी दरिद्र तेव्हाच वाटामध्ये कोणीतरी एक दरिद्री मलिन काय
शरीर अगदी काय, मलिन म्हणजे मळलेले, आणि काय म्हणजे शरीर, जीर्ण वस्त्रधारी, आणि त्याचे वस्त्र अगदी जीर्ण झालेले, वितळून गेलेले, फाटलेले एक मनुष्य शंकराचार्यांच्या एकदम तस्य पुरतः त्यांच्या पुढे आगच्छत आला. पुरतः अव्यय षष्टीची अपेक्षा ज्याच्या पुढे त्याची षष्टी, म्हणून तस्य षष्टीयुक्त शब्द आहे. सर्वनाम तत्सर्वनाम. त्यांच्या पुढे, तस्य पुरतः म्हणजे त्यांच्या पुढे, आगच्छत आला. तम दृष्ट्वा, तशा अशा मलिन शरीर असलेल्या, जीर्ण वस्त्र झालेल्या त्या अशा दरिद्री माणसाला पाहून जगद्गुरु शंकराचार्यांच्या सोबत असलेल्या शिष्यांनी अपसर अपसर असे म्हटले. इथे उच्चैही आवाजात, असे जोरात त्यांनी म्हटले, दूर अपसर म्हणजे दूर हो. अपसर, अप उपसर्ग आणि श्रू सर धातू आहे. अप उपसर्ग आणि श्रू धातू आहे. पहिल्या गणातला हा परस्मैपदी धातू आहे आणि या श्रूच सर बनते. सरचा र हलंत, आणि याच्यामध्ये विकरण पहिल्या गणातलं अ मिसळून सर पूर्ण बनते. अप उपसर्ग, आणि इथं लोट लकार मध्यम पुरुष एकवचनाचा ही प्रत्यय लोप पावतो आणि जशाला तसंच रूप राहतं. त्वम अपसर, त्वम अपसर, तू दूर हो, दूर सरळ, असा त्याचा अर्थ होतो. अपसर अपसर म्हणजे तू दूर हो, दूर हो, यानुसार असे त्या शिष्याने जोरात त्याला म्हटले. सह मनुष्य अपृच्छत, अवधान म्हणजे म्हणाले, सह मनुष्य, तो मनुष्य, दरिद्री मनुष्य, अपृच्छत त्यांना विचारतो. दरिद्री मनुष्याने त्यांना विचारले, त्या भिकाऱ्याने त्यांना विचारले, अपसर अपसर इति कम वदसी, अरे दूर हो असं कोणाला म्हणत आहेस? शरीरम व आत्मानम, या शरीराला म्हणत आहेस की या शरीरस्थ असलेल्या, या शरीरामध्ये असलेल्या आत्म्याला म्हणत आहे, जीवात्म्याला म्हणत आहेस. आत्मा तो परमेश्वरस्य अंश, आणि तो जीवात्मा आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. अतः सर्वेषां समान आहे, आणि सर्वच शरीरस्थ असलेल्या जितके काही लोक असतील त्यांच्यामध्ये असलेला जीवात्मा हा आत्मा परमात्म्याचा अंश समानच आहे. तथाच सर्वेषां शरीराने पंचमहाभूतात्मकानि, आणि तसेच सर्वांचे शरीर, जर शरीराला म्हणत असेल तर सर्वांचे शरीर पंचभूतात्मक आहे, पंचभूतापासून बनलेले आहे. तरी कथम तव शरीरम मम शरीरात भिन्न, तर कशा प्रकारे तुझे शरीर माझ्या शरीरापासून भिन्न आहे? सगळ्यांचे शरीर सारखेच महाभूतापासून बनलेले, आणि जीवात्मा पाहायला मदतला तर तो परमात्म्याचा अंश आहे, तेही समानच आहे. अहम च त्वत् भिन्न, आणि मी तुझ्यापासून कसा भिन्न आहे? का तुझ्या माझ्यामध्ये वेगळेपण कोणच आहे? म्हणून संतांनी म्हटले, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. अहमपणा, त्वमपणा, हे मी तू पण हे नष्ट होऊ दे. मग काय राहील? फक्त परमात्मा आणि जीवात्मा ऐक्य, सर्व समान. हे त्या शंकराचार्यांच्या पुढे तो दरिद्री असलेला, भिकारी असलेला, मळकट शरीर असलेला, जीर्ण वस्त्र असलेला सामान्य मनुष्य म्हणाला. वेदांत तत्वस्य सारं तस्य मुखात श्रुत्वा आचार्यतम प्रणनाम. वेदांत तत्वाचं सार जे आहे खरं, त्याच्या मुखातून ऐकून आचार्य जगद्गुरु शंकराचार्य त्यांनी त्यांना प्रणाम केला. प्रणनाम हे लिट लकाराचं रूप आहे, परोक्ष भूतकाळाचं रूप आहे. प्र उपसर्ग आहे, ननाम ननमतुहु नन्मु, आणि प्र उपसर्ग त्याला आला म्हणून नळाच्या नाचा बाणाचा होतो, आणि त्यानुसार लक्षात ठेवायचं की प्रणनाम, प्रणनाम म्हणजे
हे परोक्ष भूतकाळाचं प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आहे. प्रणाम केला आणि याला लंगलकारात म्हणायचं असेल तर प्राणमत असं होईल. प्रणामाचं प्राणमत असं रूप होईल. हे लक्षात ठेवायचं. यानुसार प्रणाम केला, नमस्कार केला त्या भिक्षुकाला शंकराचार्यांनी. ज्ञानम तो कस्मादपि ग्राह्यम ग्रहणीयम गृहीतव्यम. ज्ञान तर कोणापासूनही ग्रहण केलं पाहिजे. ज्ञान हे कोणापासूनही ग्रहण करावं. यामध्ये आलेले हे ग्राह्यम रूप ग्रह धातू, याला हे आहे विद्यार्थ धातू साधित विशेषण, ज्याला आपण म्हणूया कृत्य प्रत्ययांत. कृत्य प्रत्ययांत पैकी ग्रह धातू जो आहे 9व्या गणातला उभयपदी धातू आहे आणि याच ग्राह्य य प्रत्ययांत आणि ग्रहणीय अनीय प्रत्ययांत आणि गृहीतव्य हे तव्य प्रत्ययांत. कृत्य प्रत्ययांत हे 3 आहेत. कृत्याचे 3 प्रत्यय येतील. यालाच कर्मणी विध्यर्थ धातू साधित विशेषण म्हटलं जातं. म्हणजे य प्रत्ययांत, अनीय प्रत्ययांत, तव्य प्रत्ययांत, कृत्य प्रत्ययांत याला म्हणायचं. ग्राह्य ग्रहणीय गृहीतव्य. ग्राह्यम गृहणीयम गृहीतव्य. ग्राह्य ग्रहणीय गृहीतव्य. कोणचंही घ्या, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगी. पुल्लिंग देवशब्दाप्रमाणे, नपुंसकलिंगी वनशब्दाप्रमाणे आणि स्त्रीलिंगी ग्राह्य ग्रहणीय गृहीतव्य माला शब्दाप्रमाणे. हे ग्रह धातूचं कृत्य प्रत्ययांत लक्षात ठेवायचे. याचे टेबल येतात ते ध्यानात ठेवायचे. यानंतर यस्मात् ज्ञानम लभते. ग्राह्य म्हणजे याचा अर्थ होतो ग्रहण करावे म्हणजे घ्यावे. कोणाकडून हे ज्ञान घ्यावे. यस्मात् ज्ञानम लभते स गुरुः एव इति. गुरुः अधिक एव. गुरुः अधिक एव बरोबर गुरु रेव असा संधी जाईल. गुरुः अधिक एव गुरुरेव. गुरुच ज्याच्यापासून आपणाला ज्ञान प्राप्त होते, मिळते, लभते स गुरुः एव. तो आपला गुरुच आहे. इति विचारेन अशा विचाराने अभिप्रेत होऊन अभिभूत होऊन आचार्य शंकराचार्य तत्रैव मनीषा पंचकम. त्याच ठिकाणी त्यांनी मनीषा पंचकम या स्तोत्राची रचना केली. स्तोत्रम रचितवान. एवं आसीतु हिमाचलम पर्यटन. अशा प्रकारे हिमालयापर्यंत, आपण म्हणत नाही कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत, त्या पद्धतीने अगदी पूर्ण भारतभर. आसीत हिमाचलम म्हणजे हिमालयापर्यंत पर्यटन, ते फिरणारे भ्रमण करणारे. पर्यटन वकाधावचं रूप आहे शत्रू प्रत्ययांत किंवा शाच प्रत्ययांत. पुल्लिंग प्रथमा एकवचन. पर्याधिक अट या धातूचं पर्यटन असं रूप बनलेलं आहे. पुल्लिंग प्रथमा एकवचन. पर्यटन फिरणारे. अद्वैत सिद्धांतस्य प्रचारम अकरोत्सह. फिरत असलेले हिमालयापर्यंत फिरणारे, हिमालयापर्यंत फिरत असलेले हे जगद्गुरु शंकराचार्य यांनी अद्वैत सिद्धांताचा प्रचार केला. अशा प्रकारे हा द्वितीय प्रसंग आहे. शेवटचा एक श्लोक आहे की त्यांनी त्यांच्या जीवनावर गणित लावलेलं आहे की अष्टमे वर्षे चतुर्वेद. 8व्या वर्षी त्यांनी 4ही वेद शिकले. द्वादशे सर्व शास्त्र वित आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत सर्व शास्त्रांचे ज्ञाते झाले ते. षोडशे कृतवान भाष्यम आणि 16व्या वर्षी त्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य केलेलं आहे. म्हणून त्यांना भाष्यकार असं म्हणतात.
ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य लिहिलं, ज्याला भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी असं म्हणतात, त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेवर सुद्धा आणि ब्रह्मसूत्रावर जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे, त्याला शांकर भाष्य म्हणतात. आणि या अद्वैत वेदांतालाच शांकर वेदांत सुद्धा म्हटलं जातं. द्वात्रिंशे मुनी अभ्यगात आणि वयाच्या 32व्या वर्षी ते संन्यासी बनले, मुनी बनले, ऋषी बनले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी या पाठाची पूर्ण तयारी करावी, भाषाभ्यास तयार करावा. उर्वरित जे पाठ तुम्हाला दिलेले आहेत, कोणकोणचे पाठ वगळलेले आहेत, तुम्हाला एक चार्ट पाठवलेला होता आणि वेळोवेळी तुम्हाला सांगितले जाईल. आणि आता सांगितलं तुम्हाला 3 पाठ, 9वा, 10वा आणि 11वा हे 3च पाठ वगळलेले आहेत. आणि त्याशिवाय लेखन कौशलम, निबंध लेखनामध्ये 2 विषय फक्त वगळलेले, भारतीयम प्रसिद्धम स्थलम आणि मम प्रियम पुस्तकम. पण मम प्रिय खग वगैरे असे, मम प्रिय ग्रंथ, मम प्रिय गुरु वगैरे हे सगळं, मम प्रिय कवी हे सगळं येऊ शकते, फक्त मम प्रियम पुस्तकम येणार नाही. आणि भारतीय कौशल्यामध्ये दुसऱ्या चित्रवर्णन म्हणजे पेज नंबर 105 पाठ्यपुस्तकातील आणि पेज नंबर 107 वरील हा भाग आहे. चित्रवर्णनाच्या एकूण 9 निर्धारित विषयांपैकी ध्वजवंदनम हे चित्र येणार नाही तुम्हाला, आणि सायंकालम हेही चित्रवर्णन करायचं नाही तुम्हाला, बाकीचे चित्र येतील. म्हणजे 9 पैकी 2 गेले, उरले 7 हे येतील, त्यावर अभ्यास करायचा. या पाठाची पूर्णपणे तयारी करा आणि लगेचच आपण पाठ नंबर 8वा आणि हा पाठ नंबर 12वा याची आपण टेस्ट नंतर घेणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा.